ऐसी चीज है जिससे आपको डर लगनी और परिस्थिति ना मुझे डरा ना मुझे झुका सकता है। सर जो उठेगा धड़ से कटेगा कहाँ पे बचेगा, उठा तो गिरेगा, गिरा तो चिरेगा, मिला तो मारेगा। तर मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला सिम्पली इथे सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं. बिटमार्क व्हिडिओ ॲड झाल्यानंतर आता मित्रांनो आपल्याला त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आणि इथून तुम्हाला जे इथे सिम्पली उजवीकडे स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून तुम्हाला ह्या व्हिडिओचे सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर सिम्पली बॅग घ्यायचे. बॅग घेतल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर आता अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे इथे बीट 2 येत असेल त्या आलेले मित्रांनो बीट 1वरती येऊन आपल्याला अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचे. अशा प्रकारे जे येते व्हिडिओला सिलेक्ट करून ते कट करायचे. त्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर मित्रांनो बीट 3 येत असेल, बीट 3 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 2वरती येऊन आपल्याला ते कट करायचे. त्यानंतर अशाच प्रकारे पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर बीट 4 येत असेल त्याच्या अलीकडे येऊन आपल्याला बीट 3वरती येऊन एक कट करायचे. त्यानंतर कट सर्व झाल्यानंतर तुम्हाला जे येते आता इथे बीट ॲड करायचे. तर आपल्याला टेक्स्ट ॲड करण्यासाठी त्या सॉन्गवरती क्लिक करून इथून तुम्हाला बीट्सवरती क्लिक करायचे. सॉन्ग सिम्पली सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला जे येते सिम्पली इथे टेक्स्ट 1 दिसत असेल त्याच्या अलीकडे मित्रांनो आता आपल्याला इथे टेक्स्ट 2 आलेला आहे. त्याच्या अलीकडे येऊन टेक्स्ट 1वरती इथे ॲड बीट करून घ्यायचे. त्यानंतर पुढे यायचे. पुढे आल्यानंतर इथे बीट 3 टेक्स्ट 3 येत असेल त्याच्या अलीकडे टेक्स्ट 2वरती येऊन आपल्याला अशा प्रकारे ते ॲड बीट करून घ्यायची. त्यानंतर जे येते सिम्पली पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर बीट 4 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 3वरती येऊन एक कट करायचे, ॲड बीट करायचे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ते ॲड बीट करून घ्यायचे. त्यानंतर जे येते सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर आता आपल्याला इथे फोटो ॲड करायचे. त्यासाठी त्या व्हिडिओ लेअरला क्लिक करून तुम्हाला इथे उजवीकडे स्क्रोल करून रिप्लेसवरती जायचे आणि तो तुम्हाला फोटोजवरती जाऊन तुमचा जो काय फोटो असेल त्याला सिम्पली ॲड करून 2 बटन झूम करून घ्यायचे. त्यानंतर जे येते तुम्हाला सिम्पली इथे फोटोला एक इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी तुम्हाला जे येते फिल्टरवरती क्लिक करायचे. फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे येते फिल्टर्स इथे ओपन होत असतील. त्यानंतर तुम्हाला इथून मोनोच्या कॅटेगरीत जायचे. मोनोच्या कॅटेगरीत गेल्यानंतर BW2 हा मित्रांनो एक इफेक्ट भेटून जाईल. तो सिम्पली ॲड करून घेऊन ह्याची लेंथ जी असेल ती पूर्ण 100 करून घ्यायची. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती यायचे आणि तुम्ही पूर्ण मायनस करून घ्यायची. त्यानंतर सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर आता जे येते तुम्हाला मी पुढची स्टेप सांगून देतो. आता मित्रांनो जे येते तुम्हाला इथे फोटो तुम्हाला दिसला असेल आपले इथे ॲड केलेलं. त्यानंतर जे येते सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला इथे फोटोला क्लिक करायचे. इथे की फ्रेम ॲड करायचे. की फ्रेम ॲड केल्यानंतर अशा प्रकारे फोटोच्या लास्टला की फ्रेम ॲड करायचे. फोटोला जे येते तुम्हाला 2 बटन अशा प्रकारे झूम करून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवरती यायचे. त्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर त्या फोटोला सिलेक्ट करून इथे की फ्रेम ॲड करायचे आणि एक लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला पुन्हा आपल्याला झूम करून घ्यायचे. त्यानंतर जे अशा प्रकारे मित्रांनो पुढे जायचे. पुढे आल्यानंतर पुन्हा इथे फोटोला सिलेक्ट करायचे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे जे येते इथे की फ्रेम ॲड करायचे आणि लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर जे येते लास्टच्या की फ्रेमवरती येऊन तुम्हाला फोटोला असेल ते झूम करून घ्यायचे. त्यानंतर जे येते सिम्पली अशा प्रकारे जे येते तुम्हाला इथे तुम्हाला जे येते हा इफेक्ट म्हणजे आपण झूम इन झूम आउटचा जो इफेक्ट असेल तो आपल्याला अशा प्रकारे 12 सेकंदपर्यंत ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे येते सिम्पली त्या पुढं आपल्या जे येते छोट्या छोट्या बीट असतील तिथून जे येते तुम्हाला इथे इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी जे येते तुम्हाला सिम्पली म्हणजे 2 बटन झूम करायचे. 2 बटन झूम केल्यानंतर त्या फोटोला क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचे आणि तुम्हाला इथून रॉकवरती गेले हा इफेक्ट ॲड करून डन करून घ्यायचे. अशा प्रकारे ते थोडंसं लोड होत आहे. त्यानंतर जे येते इफेक्ट लोड झाल्यानंतर ते सिलेक्ट करायचे रॉकवरती केले. त्यानंतर ॲड करून फक्त ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे येते हा इफेक्ट आपल्याला जे येते सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो जे असतील इथे ॲड करून घ्यायचे. त्या फोटोना म्हणजे 15 एफ दिसत असेल मित्रांनो इथे. त्यानंतर जे येते त्या इतक्या ॲड केल्यानंतर त्या पुढच्या बीटवरती यायचं. पुढच्या बीटवरती आल्यानंतर पुन्हा त्या फोटोला म्हणजे मोठी बीट असेल त्यानंतर त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती यायचं आणि इथून तुम्हाला स्विंग बॉटम हा भेटून जाईल. तो ॲड करून 0.5 सेकंद ड्युरेशन ठेवून डन करायचे. त्यानंतर जे येते त्या फोटोला एक की फ्रेम ॲड करायचे आणि त्यानंतर जे तुम्हाला एक लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर इथून तुम्हाला लास्ट की फ्रेमवरती येऊन फोटोला झूम करून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि इथून स्टार्टिंगला की फ्रेम ॲड करायचे आणि एक एंडिंगला आणि एंडिंग स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला झूम करायचे. त्यानंतर सिम्पली डन करून त्या पुढच्या फोटोवरती यायची. इथे की फ्रेम ॲड करायचे आणि लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर इथे सुद्धा लास्टच्या की फ्रेमवरती येऊन तुम्हाला फोटो झूम करून घ्यायचे. अशा प्रकारे झूम इन झूम आउटचा इफेक्ट इथे तुम्हाला जे येते सिम्पली क्रिएट करून घ्यायचे. त्यानंतर जे येते लास्टचे जे छोटे छोटे बीट असतील
इथे येऊन तुम्हाला जे त्या फोटोला सिलेक्ट करायचे, इथे ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला रॉक झाटली हाय बीट ॲड करून इथून फक्त डन करून घ्यायची. सर्व इथून जे फोटो असतील तिथे हाय बीट अप्लाय करून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे इथं आता तुम्हाला सिम्पली 2 बटन झूम आउट करून घ्यायचे. झूम आउट करून झाल्यानंतर अशा प्रकारे जे इथे तुम्हाला सेकंड बीट असेल तिथून तुम्हाला इथे फोटोना ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. फोटोंच्या तुम्हाला त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथून व्हाईट फेड हाय बीट मित्रांनो भेटून जाईल. तो ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून पुन्हा इथे तुम्हाला व्हाईट फेड ट्रान्झॅक्शन ॲड करून सिम्पली डन करायचे. त्यानंतर व्हाईट फेडचा जो ट्रान्झॅक्शन असेल तो तुम्हाला सिम्पली 11 सेकंदपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे छोट्या छोट्या बीट असतील तुम्हाला यायचे आणि इथं ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झॅक्शन भेटून जाईल कॅमेऱ्याच्या कॅटेगरीत जाऊन. तर तुम्हाला जे ते ॲड करून डन करायचे आणि पुल आउटचं ट्रान्झॅक्शन जो असेल तो तुम्हाला सिम्पली 15 सेकंदच्या पर्यंत जेवढ्या पण बीट असतील तितक्या ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे तुम्हाला इथे 16 सेकंदपासून जे पुढचे ट्रान्झॅक्शन असतील तिथे यायचे. त्यानंतर जे ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून लाईट इफेक्टवरती जाऊन ब्लेनचा ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करून त्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथे सुद्धा लाईट इफेक्टचं ट्रान्झॅक्शन ब्लेनची ॲड करून डन करायचे. त्यानंतर जे इथे हा ट्रान्झॅक्शन तुम्हाला सिम्पली 19 सेकंदपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर लास्टला येऊन तुम्हाला जे छोट्या बीट असतील तिथे सुद्धा येऊन आपल्याला पुन्हा ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून पुल आउटचा हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचे अशा प्रकारे. त्यानंतर ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर कॅमेऱ्याच्या कॅटेगरी जाऊन तुम्हाला जे इथे पुल आउटचं ट्रान्झॅक्शन ॲड करून सिम्पली डन करून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व फोटो ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. त्यानंतर जे इथे तुम्हाला स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करून तुम्हाला जे इथे व्हिडिओ इफेक्टवरती जायचे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर इथून तुम्हाला जे इथे सिम्पली ट्रेंडिंगच्या कॅटेगरीतून तुम्हाला डायमंड झूम हाय बीट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डन करून इथून ह्याची जी लेंथ जे असेल ते हाय एवढीच ठेवून घ्यायची. त्यानंतर जे इथे ॲडजस्टवरती क्लिक करून इथून इंटेन्सिटी पूर्ण वाढवायची. त्यानंतर डन करायचे. त्यानंतर जे इथे आपण टेस्ट 1ची जी बीट ॲड केलेली त्या बीट कशी यायची. त्यानंतर जे इथे तुम्हाला व्हिडिओ बीटवरती जायचे. व्हिडिओ बीटवरती गेल्यानंतर इथून जे इथे तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश हाय बीट मित्रांनो ॲड करून घ्यायची. सिम्पली इथे भेटून जाईल. किंवा तुम्ही नाईट क्लबच्या कॅटेगरीत जाऊन सुद्धा जे इथे इथून तुम्हाला हाय बीट भेटून जाईल. असं वगैरे स्टार्टिंगलाच भेटून जाईल. तो ॲड करून डन करायचे. त्यानंतर डन केल्यानंतर इथून जे इथे तुम्हाला हाय बीट जो असेल तो सिम्पली तुम्हाला 8 सेकंदपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर व्हायब्रेशन फ्लॅशवरती क्लिक करून ॲडजस्टवरती जायचे आणि स्पीड जे असेल ते मित्रांनो तुम्हाला 20 ठेवून सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर बॅक घेऊन आता इथे तुम्हाला जे इथे डायलॉग ॲड करायचे त्यासाठी स्टार्टिंगला यायचे. ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचे. ॲड ओव्हरले केल्यानंतर फोटोजवरती जायचे. त्यानंतर मी तुम्हाला डायलॉग दिलेला असेल तो सिम्पली इथे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे तुम्हाला डायलॉग ॲड करून झाल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल ते बीटमध्ये आपल्याला बरोबर ह्याला सेट करून घ्यायचे. आणि इथून जे इथे तुम्हाला सिम्पली उजवीकडे स्क्रोल करायचे. बेसिकवरती जायचे. बेसिकवरती गेल्यानंतर इथून तुम्हाला वाय ॲक्सेस जो असेल तो -15 ठेवून घ्यायची. आणि स्केलवरती येऊन ह्याची साईज जी असेल ती तुम्हाला 90 ठेवून घ्यायची. तर अशाच प्रकारे सर्व जे आपले डायलॉग असते ते इथे मी तुम्हाला ॲड करून दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे मी सर्व ओव्हरले ॲड केले. तर ओव्हरलेमध्ये इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी आपल्याला स्टार्टिंगच्या ओव्हरलेवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला इथून फेडिंगचा ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. इफेक्ट स्टार्टिंगला भेटून जाईल तो सिम्पली ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आउट ॲनिमेशनवरती जायचे. आउट ॲनिमेशनवरती गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला फेड आउट हा ट्रान्झॅक्शन ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे अशाच प्रकारे आपले जे सर्व डायलॉग असतील तिथे सिलेक्ट करून तुम्हाला पुन्हा ॲनिमेशनवरती जायचे. आदमी और आपल्याला ॲड करून घ्यायचे स्टार्टिंगला. त्यानंतर आउट ॲनिमेशनवरती जाऊन तुम्हाला फेड आउटचं ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. अशाच प्रकारे जे इथे सर्व तुम्हाला ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो सर्व ओव्हरलेमध्ये इफेक्ट ॲड करून झाल्यानंतर आता जे इथे तुम्हाला सिम्पली त्या आपल्या मेन बीटवरती यायचे. अशा प्रकारे मेन बीटवरती आल्यानंतर तुम्हाला जे इथे पुन्हा ॲड ओव्हरले करायचे नाही का. आता मी तुम्हाला जे इथे त्रिशूळसारखं एक ओव्हरले दिलेलं असेल मग डायलॉगच आहे त्या इमोजी तो सिम्पली ॲड करायचे. त्यानंतर जे इथे तुम्हाला इथे बेस गेल्यानंतर तुम्हाला इथून जे इथे स्केल जे असेल ते मित्रांनो तुम्हाला 60 ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे 60 ठेवल्यानंतर पोझिशनवरती येऊन वाय ॲक्सेस -140 ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे जे इथे तुम्हाला वाय ॲक्सेस ठेवल्यानंतर डन करायचे. आणि तो ह्याची लेंथ जे असेल ते अशा प्रकारे आपले सर्व लास्टपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचे. अशा प्रकारे वाढवल्यानंतर सिम्पली इथून डन करून बॅक घ्यायचे. आणि इथून तुम्हाला जो असेल तो हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा.